नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे. मोठी खुशखबर आलेली आहे. सरकारचं ठरलेलं आहे बघा, निवडणूक आयोगाची ग्रीन सिग्नल. तर कधी येणार लाडक्या बहिणींचे 2 हप्ते एकत्र? बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे, मोठी न्यूज समोर आलेली आहे. 2 हप्ते एकत्र येणार आहे का, त्या संदर्भात निवडणूक आयोगाने बघा हिरवा कंदील दाखवलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या संदर्भात. बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबाबत हालचालींना वेग आलेला आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजनेतील महिलांसाठी 2 महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा निर्णय सरकारकडून घेतलेला आहे बघा. तसेच त्यासाठी आवश्यक तरतुदीही करण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर आली बघा. म्हणजे ग्रीन सिग्नल दिलेला आहे म्हणजे लवकरच तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला खात्यामध्ये वाटप होणार आहे. तुमच्या DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहेत. 3-3 हजार रुपये किंवा डायरेक्ट 4,500 रुपये असे तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला बघा निधी वितरणात सिग्नल दिलेला आहे. तर तुम्हाला हप्ता कधी येणार, तर 2 हप्ते एकत्र येणार आहे का, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर लाडकी बहीण योजना ही आधीपासूनच सुरू असल्याने निवडणूक आचारसंहितेत अनुदान वितरणावर कोणताही प्रतिबंध झालेला नाही बघा, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे. अनुदान वितरणाबाबत अद्याप राज्य सरकारकडून आयोगाने कोणतीही विचारणा झाली नाही. मात्र या योजनेच्या हप्त्याच्या वितरणाशी आचारसंहितेचा काहीही संबंध नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने सचिव सुरेश काकाणी यांनी एका मीडियाशी बोलताना, वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे बघा. तसेच हप्ता कधी जमा होणार, आता सर्वांचं लक्ष लागले की हप्ता कधी जमा होणार, महत्त्वाची अपडेट आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत, अनुदान दिले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो मी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकांच्या मतदानाचा 2 ते 4 दिवस आधी हा एकत्रित हप्ता जो आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. बघू शकता तुम्ही. आणि या योजनेमुळे निवडणूक आयोगात काळात योजनेच्या अंमलबजावणीत चर्चा रंगू लागली आहे बघा. तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो, दरम्यान तुम्हाला इथं पुढील जो हप्ता आहे दरम्यान या योजनेतील सुमारे 2,42,00,000 ज्या महिला आहेत, ठीक आहे, 2,42,00,000 लाभार्थ्यांपैकी केवळ 1,60,00,000 महिलांचीच KYC प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आलेली आहे. महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिले की बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने KYC करणं अनिवार्य ठरलेले आहे. काही ठिकाणी शासकीय कर्मचारी तसेच पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे प्रकार या प्रकारास उघडीस आलेले आहेत बघा. काही ठिकाणी पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. त्यात शासकीय कर्मचारी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, असे काही जे आहेत त्यांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच जो हप्ता आहे 2 हप्ते एकत्रित येणार आहेत बघा. तर आज नगरपालिकांचा जो निकाल आहे, नगरपालिका, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज 21 डिसेंबरला निकाल आहे. त्यामुळे बघा लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो लवकरात लवकर वितरण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. बघा, कोणाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तुम्हाला असे 3 हप्तेसुद्धा एकत्रित येऊ शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 हप्ते तुम्हाला 4,500सुद्धा खात्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. एखाद्या वेळेस अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना 3,000 रुपयेसुद्धा येतील बघा. म्हणजे त्यांना नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, तर त्यांना टोटल डिसेंबर आणि जानेवारी असे सुद्धा तुम्हाला 3 हप्ते एकत्र येऊ शकतात बघा. 1,500-1,500, ठीक आहे, असे 3,000 सुद्धा तुम्हाला एक खात्यामध्ये जमा होऊ शकतात.
आणि सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. त्यामुळे काही ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांनी कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका. 100% तुम्हाला जो लाभ आहे तो आम्ही देणार आहोत आणि 100% तुम्हाला जो हप्ता आहे तो आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी फायनली खुश झालेल्या आहेत. DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे, DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये 1500 करून टोटल 3000 रुपये तुम्हाला हे येणार आहेत. सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून कमेंट केले ते पण मला सांगता येईल. ठीक आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.